सत्यजित तांबे दुसरी. सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावे लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो। रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं। जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय। म्हणजे मोठे महाल भेटतायत, राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही, त्यांनी कायम रयतेचं राज्य केलं। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे आदेश छत्रपतींनी दिले होते। हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे। झाडं तोडू नका किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीतली जी प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे अनेक प्रसंग छत्रपतींच्या काळातले जे आहेत जे मला असं वाटतं की या देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीमधल्या युवकांना, नवीन मुलांना पोहोचायला पाहिजे होते। दुर्दैवाने ते पोहोचू शकले नाही। म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐश्वर्य उभं केलं नाही तर एक आदर्श असं प्रशासकीय मॉडेल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं। आज आपण कोणतेही प्रश्न काढले आजच्या जीवनातले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर त्याला उत्तर मिळू शकतं मंत्री महोदय, अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आणि चारित्र्य खऱ्या अर्थाने होतं। पण काय दुर्दैवाने सरकार जे आहे ते या सगळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचं अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं। मग तो अरबी समुद्रामधला छत्रपतींचं स्मारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण दरवर्षी देतो त्या निधीचं कार्य कशा पद्धतीने खर्च होतो तो असो, किंवा आमच्या संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला 1 कोटी रुपये जाहीर केले आणि नगर विकास विभागाकडे जिल्हा नियोजननी मान्यतेसाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी गेले 1.5 वर्ष ते प्रलंबित शासनाकडे आहे। नगर विकास विभागाने अद्यापर्यंत जिल्हा नियोजनमधून त्याला पैसे देऊ शकतो का नाही हे दिलं नाही आणि त्याला पैसे आजपर्यंत आले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे गावोगाव उभे राहिले पाहिजे, तालुक्यात उभे राहिले पाहिजे, जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे, हे आपलं खरं तर स्वप्न आहे। परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या बाबतीत सरकार जे आहे ते कुठेतरी उदासीन असल्याचं दिसतंय। शिवाजी महाराज हे काय फक्त लढवे राजे नव्हते तर एक चारित्र्यवान व्यक्ती होते, शिस्तप्रिय प्रशासक होते। त्यांनी कायम रयतेचा विचार केला, राज्य हे वसुलीसाठी नाही तर प्रगतीसाठी वापरलं पाहिजे अशा पद्धतीची भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती। रयतेची काळजी घेणारा एक आदर्श पिता, आदर्श पुत्र म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळेजण पाहतो। त्यांच्या नावावर आपण मोठे मोठे राजकारण, सगळ्याच पक्षाचे लोक, मी काय कोणत्या एका पक्षावर येतं टीका करणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण आपण करतो आणि हे आज नाही तर अनेक पिढ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय राहतो। परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शासन याच्यामध्ये कुठेतरी उदासीन आहे असं मला अतिशय खेदाने परत सांगावं लागतं। मागच्या वर्षी आम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण दिल्लीला जाऊ, कॅबिनेट मंत्री त्याचा पाठपुरावा करतायत, आम्ही केंद्रीय शिक्षा मंत्र्यांना भेटणार आहे,
त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी याच सभागृहात शब्द दिला की तुम्हालाही दिल्लीला घेऊन जाऊ. आम्ही आपलं वाटच पाहत बसलो की कधी आम्हाला दिल्लीला नेतायत, कधी आम्ही छत्रपतींचा इतिहास जो आहे तो या देशाच्या नव्या पिढीच्या समोर आणण्यासाठी आमचाही हातभार त्याच्यामध्ये लागणार आहे. दुर्दैवाने मंत्र्यांनाही विसर पडला आणि शासनालाही विसर पडला, विभागालाही विसर पडला. शालेय शिक्षण विभागाला मला असं वाटतं की शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या कामामध्ये रस आहे, अशा पद्धतीची भावना आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे जर आपण सीबीएसईला SCRTच्या लोकांना आपण सांगतो की तुम्ही जा आणि सीबीएसईकडे जाऊन पाठपुरावा करा, अहो अधिकारी पातळीवर अशा पद्धतीचे पाठपुरावे होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला राजकीय वजन त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर मंत्री महोदय, मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरताच विषय नाही, तर एकंदरीतच सीबीएसईचा अभ्यासक्रम जर पाहिला तर आपण जर पाहिलं तर या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रला केंद्रबिंदू ठेवून ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम असायला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचं पर्यटन असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, याच्याबद्दल कुठंतरी मला असं वाटतं अन्याय सीबीएसईने कायम केलेला आहे. एका बाजूला तुम्ही असं राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही राज्याच्या सगळ्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा काहीच उल्लेख जर नसेल तर अशा पद्धतीचा कारभार मला असं वाटतं की अत्यंत चुकीचा आहे. खरं तर आजच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे. इथं आता राज्याच्या MSRDCचे मंत्री पण बसलेले आहेत. खरं तर माझा प्रश्न आहेच थोड्या वेळाने की ज्याच्यामध्ये आपण रस्त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत पण चर्चा करणार, वेळेच्या बाबतीत. अहो 300, 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले आज उभे आहेत, आणि 20-25 वर्षापूर्वी उभा केलेला आमदार निवास मनोरा 1998-2000 साली चालू केला आणि 2020ला तुम्हाला तो पाडावा लागला. हे तर आजच्या काळामधलं मला असं वाटतं की उदाहरण आहे. आणि म्हणून हे जे सगळे प्रशासकीय काम आहेत याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मला असं वाटतं की वापर होणं हे गरजेचं होतं. त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी जे शिकवण आपल्याला दिली त्याचा अनुभव, त्याचा वापर होणं गरजेचं होतं. माझा मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने प्रश्न आहे की हे जे आपण आज चित्र उभं केले, खरं तर ही चर्चा या सभागृहात परत कधीच होणार नाही इतका आम्हाला तुमच्यावर विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दांमध्ये जर इतिहास सीबीएसई मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने. मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि काय प्रयत्न केला मागच्या वर्षभरात, तर कुठलाही प्रयत्न केला गेलेला नाही. काय पत्रव्यवहार केले असतील, ईमेल केले असतील, त्याच्या पलीकडे कुठलाही पत्रव्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन हे सीबीएसई किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर मला असं वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा सीबीएसईला द्यायला पाहिजे होता. तर तुम्ही जर 68 शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करा. अशा पद्धतीने खरं तर प्रयत्न करायला पाहिजे होता. असा काही प्रयत्न आता तरी राज्य सरकार, शालेय शिक्षण विभाग करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. खरं तर पुढील वर्षाचं आता हा डिसेंबरचा महिना आलेला आहे आणि आता शैक्षणिक वर्ष जूनमध्ये चालू होतं, एप्रिलमध्ये साधारणतः हे जुनं शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष संपेल. त्याच्या आधी पाठ्यपुस्तकं आणि त्याची निर्मिती होत असते. म्हणजे आजच्या तरी उदासीन धोरणावरून शालेय शिक्षण विभागाच्या असं गृहीत धरायला हरकत नाही की पुढच्याही शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज या देशातील नव्या मुलांना कळणार नाहीयेत, असंच काहीतरी मला चित्र दिसतंय. यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करून पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातील नवीन जे विद्यार्थी आहेत, नवी जी भावी पिढी आहे त्यांना कळणार का, अशा पद्धतीचा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी 2006-07 साली JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये
मराठी अध्यासन केंद्र करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. 2015-16 पर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही. आत्ताच्या आपल्या विद्यमान सरकारने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, नंतर आता आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण JNU मध्ये, म्हणजे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, तिथं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र देखील चालू केलं आणि त्याचबरोबर मराठा इतिहासाचं एक इतिहास संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण चालू केलेलं आहे. हे परंतु JNU मध्ये कोण मुलं येतात? JNU मध्ये वेगवेगळ्या विदेशातून मुलं येतात, परंतु ते सगळे जे आहे ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं येतात. शालेय शिक्षण लहानपणापासून, पहिलीपासून या देशातल्या नव्या विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला, भावी पिढ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणि त्यांचा आणि महाराष्ट्राचा एक ऋणानुबंध तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग काही प्रयत्न करणार आहे का? हा माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.